नमस्कार मंडळी. आज आपल्या शॉर्ट नोट्स मास्टर क्लासमध्ये आपण एक असा लॅटिन वर्ड शिकणार आहोत जो ऐकताना थोडा अवघड वाटतो पण एक्झामसाठी खूप स्कोरिंग आहे. रेस जेस्टाय. हा कन्सेप्ट कळला की तुम्हाला एव्हिडन्स लॉ फार सोपा वाटेल. चला डिकोड करूया. तर रेस जेस्टे हा एक लॅटिन शब्द आहे. आता घाबरून जायचं काहीच कारण नाही. याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ होतो थिंग्स डन किंवा द इव्हेंट्स ॲट इश्यू. म्हणजे काय, तर जी मुख्य घटना घडलीये तिच्या आजूबाजूला घडलेल्या सगळ्या गोष्टी, मेन क्राईम सीनवर जे काही झालं त्याच्याशी संबंधित सगळं काही. आता हा कॉन्सेप्ट नक्की आहे तरी काय? बघा, काही फॅक्ट्स असे असतात जे स्वतः मुख्य मुद्दा नसतात, पण ते मुख्य घटनेशी म्हणजे मेन फॅक्ट अँड इश्यूशी इतके घट्ट जोडलेले असतात की त्यांना जर वेगळं काढलं ना तर पूर्ण गोष्टच कळणार नाही, पूर्ण चित्र कधीच स्पष्ट होणार नाही. ती एक अर्धी कच्ची कहाणी होऊन जाईल. चला, आता आपण याच्या कायदेशीर बाजूकडे वळूया. परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तर योग्य सेक्शन कोट करणं. परीक्षेमध्ये हा मुद्दा आवर्जून लिहा. रेस गेस्टेचा जो सिद्धांत आहे तो आपल्या नवीन कायद्यात म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 4 मध्ये दिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. सेक्शन 4. आता बघा, कायद्याची भाषा काय म्हणते. फॅक्ट्स विच आर सो कनेक्टेड ॲज टू फॉर्म पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन आर रेलेव्हंट. यातला सगळ्यात महत्वाचा शब्दसमूह आहे सेम ट्रान्झॅक्शन, म्हणजे एकाच व्यवहाराचा भाग. चला तर मग आता आपण रेस जेस्टायचे 4 महत्वाचे स्तंभ म्हणजे 4 पिलर्स बघूया. हे 4 मुद्दे परीक्षेमध्ये लिहायचेच आहेत. हे 4 पॉइंट्स म्हणजे आपल्या उत्तराचा आत्मा आहे. हे आहेत ते 4 आवश्यक घटक: सेम ट्रान्झॅक्शन, टाइम अँड प्लेस कंटिन्युइटी, स्पॉन्टेनिटी आणि एक्सेप्शन टू हिअरसे. हे 4 मुद्दे लिहिले की चांगले गुण मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला आता प्रत्येक मुद्द्याला थोडक्यात पण व्यवस्थित समजून घेऊ. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सेम ट्रान्झॅक्शन. या अटीनुसार काय आहे तर सगळे फॅक्ट्स हे एकाच अखंड घटनेचा भाग असले पाहिजेत. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर एक साखळी, एक चेन जी एका घटनेपासून सुरू होते आणि दुसऱ्या घटनेपर्यंत जाते. आणि महत्वाचं म्हणजे या साखळीची एकही कडी तुटलेली नसावी, कुठेही ब्रेक नको. दुसरा मुद्दा आहे टाइम अँड प्लेस कंटिन्युइटी. म्हणजे काय, तर या साखळीतल्या, या चेनमधल्या सगळ्या घटना या जवळपास एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी घडलेल्या असाव्यात. थोडाफार फरक असेल तरी चालेल, पण त्यांची कंटिन्युइटी, त्यांचा तो जो संबंध आहे तो तुटायला नको. द कनेक्शन मस्ट रिमेन अनब्रोकन. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा शब्द स्पॉन्टेनिटी. हा शब्द परीक्षेच्या पेपरमध्ये आलाच पाहिजे. कोणतीही कृती किंवा विधान हे एकदम स्पॉन्टेनियस असायला हवं. म्हणजे काय, तर घटना घडल्या घडल्या आलेली ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया. त्यात खोटं बोलायचा किंवा एखादी कहाणी रचायचा म्हणजे फॅब्रिकेशन करायला वेळच मिळालेला नसतो. आणि आता येतो चौथा, एकदम इंटरेस्टिंग पिलर. बघा, साधारणपणे कोर्टात IQ माहिती म्हणजे हेअरसे एव्हिडन्स अजिबात चालत नाही, बरोबर. पण रेस जेस्टे हा त्याला एक जबरदस्त अपवाद आहे. इट्स अन एक्सेप्शन टू हेअरसे. आता प्रश्न येतो असा का, तर याचं कारण असं आहे की घटनेच्या वेळी, त्या क्षणी उत्स्फूर्तपणे जी वाक्य बोलली जातात ना, ती ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासार्ह मानली जातात. कारण त्यात बनावटपणा नसतो, त्यात खरेपणा असतो. बरं, थिअरी तर खूप झाली. आता एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया, म्हणजे हा कॉन्सेप्ट अजून पक्का होईल. आणि हो, BSA मधलं हे जे क्लासिक उदाहरण आहे ना, ते परीक्षेत नक्की लिहा. एकदम चांगले मार्क्स मिळतील. चला तर एक सीन इमॅजिन करूया. हे उदाहरण थेट कायद्यातून घेतलेलं आहे. कलम 4 उदाहरण अ. तर उदाहरण असं आहे की समजा A वर आरोप आहे की त्याने B ला मारहाण करून त्याचा खून केला. आता या प्रकरणात मारहाण होत असताना A काय म्हणाला, B मदतीसाठी काय ओरडला, किंवा आजूबाजूला उभे असलेले लोक म्हणजे बायस्टँडर्स त्या क्षणी काय उद्गारले, या सगळ्या गोष्टी रेलेव्हंट फॅक्ट्स आहेत. चला, हे थोडं सोपं करून समजून घेऊ. ह्यातला मुख्य प्रश्न म्हणजे फॅक्ट इन इश्यू काय आहे. तर A ने Bचा खून केला का? हा, पण रेस जस्टेमुळे त्याच्या आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा महत्वाच्या ठरतात. जसं की Aचं त्यावेळचं बोलणं, Bचं ओरडणं आणि तिथे असलेल्या लोकांचे उद्गार. का? कारण हे सगळं त्या एकाच सेम ट्रान्झॅक्शनचा भाग आहे. चला, आता आपण आपल्या उत्तराच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. समारोप कसा करायचा ते बघूया. हा निष्कर्ष आपल्या उत्तराला एक परफेक्ट एंडिंग देईल. हे लक्षात ठेवा, आपल्या उत्तराच्या शेवटी नक्की लिहा
की रेस जेस्टेचा मुख्य उद्देश हा आहे की कोर्टाने फक्त एक सुटी वेगळी घटना पाहू नये, तर त्या घटनेमागची पूर्ण साखळी म्हणजे कंप्लीट ट्रान्झॅक्शन पाहावी, ज्यामुळे गुन्ह्याचा खरा संदर्भ न्यायालयाला समजतो. एक्झाममध्ये हे एक्झॅक्ट पॉइंट्स लिहा आणि तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की चेकआउट करा. जर हा कन्सेप्च्युअल ब्रेकडाऊन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, lawminded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा शॉर्ट नोट कोणत्या टॉपिकवर हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.